माझ्या हितचिंतकानो, काही लोकांचे मी आज वाक्य ऐकले. काही लोक चिडून, काही लोक विरोधाभास घेऊन वागण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक जण माझ्यासारखं वागतील किंवा मी तुमच्यासारखं वागणं शक्य नाही, असं होऊ शकणार नाही. त्यासाठी आपल्याला आपले गुण सुधारावे लागतील, आपले गुण पाहावे लागतील. त्यात तुकोबाराय एक सुंदर आपल्या अभंगातले काही शब्द सांगतात. आपली पात्रता पायरीची प्रतिमेची. महाराजांनी खूप सुंदर वर्णन केले. पहा, रंग आणि रूपानं असंख्य माणसं सारखीच दिसत असली तरी गुणावरून मात्र त्याचं मोठेपण ही वेगळं वेगळं असतं. अगदी दगडाचं उदाहरण. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पायरी प्रतिमा एकची पाशानं, पायरी प्रतिमा एकची पाशानं, परी तो महिमानं वेगळाली. मंदिराच्या बाहेरची पायरी आणि आतली देवाची प्रतिमा ही एकाच दगडाची असली तरी त्याचं महत्त्व मात्र वेगवेगळं आहे. माणसं पायरीवर पाय ठेवतात आणि प्रतिमेच्या पायावर डोकं. आपली पात्रता पायरीची आहे की प्रतिमेची, ही लक्षात घ्या. आपले गुण कसे आहेत, आपण कोणाची उचल बांगडी करतो, कोणाची लावून देतो, कोणावर जळतो, हे पहा. कुणाला अडथळा निर्माण करतो, कोणत्या विकासात काय करतो, कोणता विकास होऊ नाही देऊन म्हणून काय नियमन, काय षडयंत्र, काय कुटीर धंदे करतो, आणि नंतर सांगा की मी त्याच्यापेक्षा मोठा आहे. त्यामुळं जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आठवा, पायरी प्रतिमा एकची पाशानं, परी तो महिमानं वेगळाली. असो, समजलं तर समजून घ्या. रामकृष्ण हरी.